नमस्कार. माझी कहाणी डॉक्टर हेलन केलर यांच्या स्टोरी ऑफ माय लाईफ या पुस्तकाचा अनुवाद सादर करीत आहोत. लेखक शरदचंद्र गोखले. साधना प्रकाशन, पुणे. वाचनस्वर दीपाली कात्रे. बाल्टिमोर येथे डॉक्टर चिशोल्म यांनी मोठे छान आदरातिथ्य केले. म्हणजे माझ्या डोळ्याबाबत मात्र त्यांना काहीही करता आले नाही. परंतु त्यांनी माझ्या वडिलांना सांगितलं की मला शिकणे अगदी शक्य आहे आणि आंधळ्या मुक्या मुलांच्या शाळा व त्यांचे तज्ज्ञ शिक्षक याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी आम्ही वॉशिंग्टनमधल्या डॉक्टर अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांस भेटावे हे उत्तम आहे. निराशेच्या दुःखाने आणि गैरसमजाने भारावलेल्या अंतःकरणाने माझे वडील मला घेऊन वॉशिंग्टनला निघाले. त्यांच्या मनोवेदनांची मला कल्पनाच नव्हती. उलट एका गावाहून दुसऱ्या गावाला जाण्याच्या गडबडीत मला मज्जाच वाटत होती. अपंग मुलांना शिकवण्याच्या कार्यात अद्भुत यश मिळवणारे डॉक्टर बेल यांच्याविषयी त्यांच्या चाहत्यांना अतिशय कौतुक वाटे. ज्या सहानुभूतीपूर्ण व मायाळू वागण्याने त्यांनी अनेकांची मने जिंकली होती, त्या त्यांच्या प्रेमळ स्वभावाची जाणीव मला पहिल्या भेटीतच झाली. त्यांनी मला मांडीवर घेतलं, त्यांच्या घड्याळाशी खेळू दिलं व माझ्यासाठी त्याचा गजराही करून दाखवला. त्यांनी त्याचा गजरही करून दाखवला. माझ्या खुणा त्यांना चटकन कळत होत्या. हे पाहून मला त्यांच्याविषयी एकदम आपलेपणा वाटू लागला. परंतु या पहिल्या भेटीतूनच ज्ञानाचे दरवाजे हळूहळू उघडणार आहेत. मी अंधारातून प्रकाशात जाणार आहे. एकलकोंड्या जीवनातून मैत्रीच्या मोकळ्या वातावरणात जाणार आहे. स्नेह, प्रेम, ज्ञान ह्यात न्हाऊन जाणार आहे ही मला कल्पनासुद्धा नव्हती. ज्या ठिकाणी डॉक्टर हो यांनी अंधांच्या शिक्षणाचा महान प्रयोग केला, त्या बोस्टनच्या पर्किन्स अंध शाळेचे प्रमुख श्री ॲनाग्नोस यांना पत्र लिहावे आणि मला शिकवू शकेल अशा योग्य शिक्षकाचा तपास करावा असा सल्ला डॉक्टर बेल यांनी दिला. माझ्या वडिलांनी लगोलग पत्र लिहिलं आणि थोड्या दिवसातच श्री ॲनाग्नोस यांचं उत्तर आले की योग्य अशी शिक्षिका त्यांच्या पाहण्यात आहे. हे सारे 1886च्या उन्हाळ्यात झाले. परंतु पुढच्या मार्च महिन्यापर्यंत सुलिव्हॅन येऊ शकल्या नाहीत. अशा रीतीने पुराणकथेतल्याप्रमाणे मी इजिप्तच्या अंधारातून बाहेर येऊन सिनाई पुढे उभी राहिले. इथेच ईश्वरी शक्तीने माझ्या आत्म्याला स्पर्श केला आणि दृष्टी दिली. त्या योगे मीही आश्चर्यजनक अशी सृष्टी पाहू शकले. त्या पवित्र पर्वतावरून मग आकाशवाणी झाली, ज्ञान हे प्रेम, प्रकाश आणि दूरदृष्टी आहे. ज्या दिवशी माझ्या शिक्षिका ॲनी सुलिव्हॅन आमच्या घरी आल्या, तो दिवस माझ्या जीवनातला सर्वात महत्त्वाचा दिवस आहे. आम्हा दोघींमध्ये इतका फरक आहे की या दिवसाने आमची आयुष्य कशी जोडली याचाच मला विस्मय वाटू लागतो. मला 7वे वर्ष लागण्याला आता 3 महिने कमी होते. त्या दिवशी 3 मार्च 1887 रोजी जीवनाचे नवे पर्व सुरू झाले. त्या महत्त्वाच्या दिवशी दुपारी मी आतुर मनाने अशी पोर्चमध्ये उभी होते. माझ्या आईच्या खुणावरून व घरात चाललेल्या गडबडीमुळे आज घरात काहीतरी विशेष आहे याची मला अंधुक जाणीव होती आणि म्हणून मी पुढील दारी गेले आणि पायऱ्यांवर उभी राहिले. सूर्याचे कवडसे मधुवेलीच्या दाट जाळीतून घुसले होते आणि त्याचा प्रकाश माझ्या तोंडावर पडला होता. दक्षिणेकडून येणाऱ्या सुंदर वसंत ऋतूचे स्वागत करण्यासाठी वेलीचे कोंब आणि मोहर आसुसलेला होता. माझी बोटं नकळतच त्या पाना कोंबांच्या परिचित स्पर्शानुरूप त्यावर घोटाळत होती. भविष्यात कोणता विस्मय, कोणता आनंद माझ्या वाट्याला आला आहे हे मला कळत नव्हतं. कित्येक आठवडे मी राग आणि कडवटपणाच्या फेऱ्यात सापडले होते. माझ्या आवेशपूर्ण झगड्यानंतर मनाला एक प्रकारची ग्लानी आली होती. खूप धुके आलेल्या वेळी तुम्ही कधी बोटीवर होता का? त्यावेळी असे वाटते की कसल्या तरी पांढऱ्या अंधारात तुम्हाला गुरफटून टाकले आहे आणि तुमचे व्याकुळ आणि उत्सुक जहाज
आवाजाच्या अनुरोधाने चाचपडते आहे. काहीतरी घडावे म्हणून धडधडत्या अंतःकरणाने तुम्ही वाट पाहत असता. शिक्षणापूर्वी माझी अवस्था अशीच होती. आयुष्याला दिशा नव्हती, आवाजाची चाहूल नव्हती आणि आसरा कुठे आहे, किती लांब आहे याची जाणीवही नव्हती. प्रकाश 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 दिसू दे ही माझ्या हृदयाची शब्दहीन हाकाटी होती आणि त्या तळमळीच्या हाकेबरोबरच प्रेमाचा प्रकाश माझ्यावर पडला. जवळ येणाऱ्या पावलांचा आवाज ऐकला. आई येते आहे या कल्पनेने मी हात पुढे केले आणि कोणीतरी ते हातात घेतले. मला उचलून अगदी जवळ घेतलं. मला साऱ्या गोष्टी शिकवायला, दाखवायला आणि त्यापेक्षाही माझ्यावर नितांत प्रेम करायला हे नवं माणूस आलं होतं. माझ्या शिक्षिका आल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी मला त्यांच्या खोलीत बोलावलं आणि एक छान बाहुली दिली. सुप्रसिद्ध पर्किन्स अंधशाळेच्या मुलांनी ती मला भेट म्हणून पाठवली होती आणि लॉरा ब्रिगमन या सुप्रसिद्ध अंध महिलेने तिच्यासाठी कपडे करून दिले होते. अर्थात हे मला नंतर कित्येक दिवसांनी समजलं. मी थोडा वेळ तिच्याशी खेळल्यानंतर सुलिव्हॅन यांनी हळूच माझ्या हातावर बाहुली असा शब्द बोटांच्या खुणांनी करून दाखवला. त्या बोटांच्या खेळाची मला फार गंमत वाटली आणि मी लगोलग तसेच करण्याचा प्रयत्न करू लागले. अखेर जेव्हा मला ती अक्षरे बरोबर करता येऊ लागली तेव्हा माझे मन बालिश आनंदाने आणि अभिमानाने न्हाऊन गेले. मी खाली आईकडे धावत धावत गेले आणि माझे हात वर करून आईला बाहुली असा शब्द करून दाखवला. मी काय करते आहे, तो शब्द आहे किंवा नाही याची मला खात्री नव्हती, पण माकडाप्रमाणे मी त्या बोटाच्या खेळाची नक्कल करत होते. लवकरच मला पुष्कळसे शब्द असे करता येऊ लागले. अर्थात सगळ्यांचा अर्थ माझ्या पूर्ण ध्यानात येत नसे. मी शिकलेल्या अगदी पहिल्या शब्दात पिन, कप, हॅट ही नामे आणि उठ, बस, चाल अशी क्रियापदे होती. माझ्या शिक्षिकेजवळ बरेच दिवस शिकल्यावर माझ्या ध्यानात आले, प्रत्येक गोष्टीला एक एक नाव असतं. एक दिवस मी माझ्या नव्या बाहुलीशी खेळत असताना सुलिव्हॅन बाईंनी माझ्या मांडीवर माझी जुनी मोठी बाहुली ठेवली आणि माझ्या हातात बाहुली असा शब्द केला. दोन्ही बाहुल्यांना बाहुली हेच नाव आहे हे त्यांना शिकवायचं होतं. त्याच दिवशी सकाळी मी आणि सुलिव्हॅन बाई यांचा भांडे आणि पाणी यावर वादविवाद झाला होता. त्या मला ते दोन्ही शब्द कसे वेगळे आहेत हे समजावून सांगत होत्या, पण मी पुन्हा पुन्हा घोटाळा करत होते आणि शेवटी कंटाळून सुलिव्हॅन बाईंनी तो नादच सोडला होता. बाहुलीच्या बाबतीत तसेच झाले. त्या पुन्हा पुन्हा समजावून सांगत होत्या, पण त्यामुळे माझ्या रागाचा पारा वर गेला आणि मी ती नवी बाहुली उचलून फरशीवर आपटली. फुटलेल्या बाहुलीचे तुकडे तुकडे माझ्या पायाशी पडलेले पाहून मला फार आनंद झाला. मला बाहुली फुटल्याचा खेद किंवा रागाबद्दल खंतही वाटली नाही. त्या बाहुलीबद्दल मला प्रेमच वाटत नव्हते. सुलिव्हॅन बाईंनी सारे तुकडे किरसुणीने बाजूला केले. आमच्या तंट्याचे मूळ झालेली ती बाहुली गेल्याबद्दल मला मनातल्या मनात समाधान वाटले. बाईंनी माझी हॅट आणून दिली आणि मला कळले की आपल्याला कोवळ्या उन्हात फिरायला जायचे आहे. जर शब्दहीन भावनेला विचार म्हणता येत असेल तर हा विचार मनात येताना मला आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या. वाडीच्या विहिरीवरच्या खोपीवर पसरलेल्या मधुवेलीच्या सुगंधाच्या नादाने आम्ही त्या खोपीकडच्या अशा पायवाटाने निघालो. त्या पायवाटेने निघालो खरे, कोणीतरी विहिरीवर पाणी काढीत होते. पाण्याच्या त्या झोताखाली बाईंनी माझा हात धरला. माझ्या एका हातावरून पाण्याची शीतल धार वाहत होती आणि दुसऱ्या हातात बाईंनी अक्षरे करून दाखवली. पाणी. प्रथम सावकाश, मग जलद केली. बाईंची बोटे कोणत्या खुणा, कोणती अक्षरे करतात यावर एकचित्त होऊन मी आपली उभी होते. एकदम आपण काहीतरी विसरल्याची अंधुक जाणीव जागी होऊ लागली खरी. चुकती आठवण जागी झाल्याचा आणि सापडल्याचा विलक्षण रोमहर्षक अनुभव आला आणि भाषेचे कोडे मला एकदम उलगडले. पाणी म्हणजे ज्याची शीतल ओघवती आणि विस्मयजनक धारा माझ्या हातावरून वाहत होती तेच, हे माझ्या आता लक्षात आलं. त्या शब्दाच्या जिवंतपणामुळे माझा जो निद्रित आत्मा तो जागृत झाला, स्वतंत्र झाला. आशा, आनंद आणि प्रकाश यांनी माझ्या मनात प्रवेश केला. माझ्या मनाला, आत्म्याला, बुद्धीला बंधने होतीच नाही असे नाही.
आंधळेपणा, बहिरेपणा, मुकेपणा साऱ्या बेड्या जशाच्या तशा होत्या, परंतु त्या केव्हा तरी निखळतील हा विश्वास वाटू लागला. खोपीवरून मी परत आले ती शिकण्याच्या दुर्दम्य इच्छेनेच. प्रत्येक वस्तूला नाव आहे आणि प्रत्येक नावामागे नवा विचार जन्माला येतो हे माझ्या लक्षात आले. परत येताना वाटेत ज्या ज्या वस्तूला मी स्पर्श केला ती ती वस्तू जीवनेच्छेने थरथरत आहे असे मला वाटले. कारण मी प्रत्येक वस्तू मला मघाशी प्राप्त झालेल्या दिव्य दृष्टीने पाहत होते. दारात येताच मी फोडलेल्या बाहुलीची मला आठवण झाली. मी चाचपडत कोपऱ्यात गेले आणि बाहुलीचे तुकडे उचलले. सारे तुकडे जोडायचा निष्फळ प्रयत्न केला आणि माझ्या डोळ्यात पाणी तरारलं. मी काय केलं याची खरी कल्पना आली मला. पहिल्या प्रथम मला दुःख झालं, पश्चाताप झाला. त्या दिवशी मी पुष्कळ नवे शब्द शिकले. सगळे काही मला आठवत नाहीत, पण आई, बाबा, ताई, बाई सगळं आठवत आहे. अनुभूतीचा विश्वविस्तार आता मला होणार होता. त्या दिवशी माझ्याहून आनंदी मुलगी कोणी असणंच शक्य नव्हतं. त्या रात्री अंथरुणावर पडल्या पडल्या सारा दिवसभर घडलेल्या घटना आणि शेवटी त्यातून मला झालेला मनस्वी आनंद याची मी मनातल्या मनात पारायणे करत होते. त्या दिवशी पहिल्या प्रथमच मी दुसऱ्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत झोपी गेले. धन्यवाद.